मित्रांनो, दिवाळी पाडव्यानिमित्त एक खुशखबर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी पुढे आलेली आहे। आचारसंहिता संपुष्टात येताच लाडक्या बहिणींना मोबाईल फोन गिफ्ट म्हणून दिला जाणार आहे। मात्र सरसकट सर्वच महिलांना हा फोन मिळणार नाहीये, ही देखील महत्त्वाची बाब पुढे आली आहे। तेव्हा कोणत्या महिला या मोबाईल गिफ्टसाठी पात्र आहेत? मोबाईल फोन गिफ्ट मिळवण्याकरिता शासनाने कोणत्या अटी ठेवल्या आहेत? कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन गिफ्ट म्हणून मिळणार? नेमक्या कोणत्या तारखेपासून हे फ्री मोबाईल गिफ्टचे वाटप केले जाणार आहे? जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, मागे एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। फोटोमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत हे महिलांना मोबाईल फोनचे वाटप करताना दिसत होते। यावरून अनेकांना असे वाटले की सरकारने आता लाडक्या बहिणींना पैशांसोबतच मोबाईल फोन गिफ्ट द्यायलाही सुरुवात केली आहे। मात्र त्यानंतर एक वेगळंच सत्य पुढे आलं होतं। केवळ कोकण भागातील एका जिल्ह्यात उमेद अभियानाशी निगडित महिलांना मोबाईल फोन देण्यात आला होता। माझी लाडकी बहीण योजनेशी याचा काहीच संबंध नव्हता। हे वृत्त समजताच अनेकांचा हिरमोड झाला। मात्र या बाबीची दखल सरकारने घेतल्याचे दिसून येत आहे। आचारसंहिता संपताच गरजू महिलांना मोबाईल गिफ्टचे वाटप करण्यात येणार असे नुकत्याच पुढे आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार समजले आहे। सरकारने भारतातील एका मोठ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी देखील याबाबत चर्चा केल्याचे पुढे आले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आहे। शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, जेणेकरून कोणतीच शंका तुमच्या मनात राहणार नाही। सध्याची परिस्थिती बघता महाराष्ट्रात आगामी विधानसभा असल्याकारणाने राज्यभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। आचारसंहितेचे काही नियम असतात, त्या नियमांना अनुसरून सरकारवर काही बंधने लादली जातात। मग सरकार कोणतीच मोठी घोषणा करू शकत नाही, मोठा निर्णय घेऊ शकत नाही, एखादा GR सुद्धा काढू शकत नाही। असे म्हणता येईल की एक प्रकारे सरकारचे हातच ह्या आचारसंहिता काळात बांधले जात असतात। इच्छा असताना देखील जनतेसाठी ते खास काही कार्य करू शकत नाही, कारण जनमतावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना मनाई असते। अशा काळात निवडणुकीनंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर कोणते मोठे निर्णय घ्यायचे याबाबत ते आखणी करू शकतात, जेणेकरून सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन तयार असेल आणि लवकरात लवकर सरकारी यंत्रणा त्यांना कामाला लावता येईल। सध्या महाराष्ट्रात देखील अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे लेटेस्ट रिपोर्टनुसार पुढे आले आहे। महायुती सरकारमधील मुख्य पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स कंपनीशी याबाबत चर्चा केल्याचे पुढे येत आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना दिवाळीचे गिफ्ट म्हणा किंवा भाऊबीजेची ओवाळणी म्हणा, ती आचारसंहिता संपताच म्हणजेच 23 नोव्हेंबर नंतर लगेचच मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जिओ कंपनीचा स्मार्टफोन मिळणार अशी ही अपडेट आहे। मात्र नेहमी मिळणाऱ्या हफ्त्यासोबत मोबाईल गिफ्ट मिळणार नाही, ही देखील बाब पुढे आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपुढे 2 पर्याय ठेवण्यात येणार आहेत। एकतर त्यांना 3 महिन्यांचा हफ्ता घेता येईल, जे एकूण 4,500 रुपये होतात, किंवा त्यांना स्मार्टफोन स्वीकारता येईल। या स्मार्टफोनची किंमत 7 ते 8 हजारांच्या घरात असणार असे बोलले जात आहे। मात्र मोठ्या क्वांटिटीत सरकार कंपनीकडून हे मोबाईल खरेदी करणार असल्याकारणाने त्यांना 40 ते 50% सूट मिळणार आहे। आचारसंहिता संपताच अशा प्रकारची घोषणा सरकार लवकरात लवकर करू शकते। शिवाय सगळ्याच महिलांपुढे सरकार हे 2 पर्याय ठेवणार की नाही याबाबत निश्चित माहिती पुढे येऊ शकलेली नाहीये। सरकारने जसे काही ठराविक महिलांना 5,500 हजारांचा दिवाळी बोनस दिला, ज्यात एकल माता, बेरोजगार महिला, आदिवासी भागात राहणाऱ्या महिला, अपंग, दिव्यांग महिला, BPL कार्ड धारक, दारिद्र्य रेषेखालील महिलांचा समावेश होता। तर मित्रांनो, अशा ठराविक महिलांसाठी सरकार खास तरतूद करू शकते। अशा महिलांना नियमित हफ्ते तर मिळणारच, शिवाय मोबाईल फोन गिफ्ट म्हणून सुद्धा दिला जाऊ शकतो। ज्या महिलांना खरंच मोबाईल फोनची गरज आहे त्यांच्याकरिता ही अत्यंत आनंदाची बातमी पुढे आली आहे। मागे उदय सामंतांचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यात त्यांनी भाषणादरम्यान मोबाईल फोन गिफ्ट वितरित करण्याबाबत भाष्य केले होते। मात्र हे भाषण त्यांनी उमेद म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी संलग्न महिला कर्मचाऱ्यांपुढे केले होते। तेव्हा अशा अनेक बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या होत्या की लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने मोबाईल फोनचे वितरण केले जाणार आहे। मात्र थोड्याच दिवसांमध्ये यामागील सत्य सर्वांपुढे आले। पण आता लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्टचं वितरण आचारसंहिता संपताच टप्प्याटप्प्याने होणार असं चित्र पुढे येत आहे। याशिवाय मोठी अपडेट त्या महिलांसाठी आहे ज्यांच्या खात्यात आतापर्यंत योजनेचा एकही रुपया जमा झालेला नाहीये। जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण 7,500 रुपये सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत।
मात्र काही महिलांच्या बाबत तसे काही घडले नाही. त्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या, तर अनेक महिलांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये. तर अशा महिलांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आधार कार्ड लिंकिंग करून घ्यावे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर DBTद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे भविष्यात देखील विविध योजनांचे पैसे खात्यात जमा होण्यात अडथळे येऊ शकतात. तेव्हा अशी रिस्क घेऊ नका. 1,500चा हप्ता पुढे जाऊन 2,000, 2,500, 3,000पर्यंत वाढवला जाऊ शकतो. तेव्हा इतकी मोठी रिस्क घेऊ नका की आधार कार्ड लिंकिंग नसल्या कारणाने तुम्हाला पैसेच ट्रान्सफर करता येत नाहीये. मी तर असे म्हणणार की ज्या महिलांनी अजूनही ही प्रोसेस पूर्ण केलेली नाहीये त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन ही प्रोसेस पूर्ण करून घ्यावी. कारण कालच एका निवडणूक अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की जर सरकारने निवडणूक आयोगाची रीतसर परवानगी घेतली तर निवडणूक आयोग सरकारला विविध योजनांचा प्रलंबित निधी वर्ग करू देऊ शकतो. याचाच अर्थ असा की ज्या महिलांना आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही हफ्ते मिळाले नसतील, दिवाळी बोनस मिळाला नसेल, अशा सर्व महिलांच्या खात्यात सरकार आचारसंहिता सुरू असताना देखील पैसे वर्ग करू शकते. अट एकच आहे की सरकारला ह्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. ज्या महिलांना आतापर्यंत योजनेद्वारे एकही रुपया मिळाला नसेल त्यांनी सर्वप्रथम बँकेत जाऊन केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झाले आहे का ह्याची खात्री करून घ्यावी. जर ही प्रोसेस पूर्ण झाली असेल तर तुम्हाला एकत्रितरित्या आतापर्यंतचे एकूण 7,500 रुपये मिळतील. मात्र हा निधी 23 नोव्हेंबर पूर्वी मिळणार नाही हे देखील लक्षात घ्या. आचारसंहिता संपल्यानंतरच एकत्रितरित्या इतका निधी वर्ग करणे सरकारला शक्य होणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण फ्री मोबाईल किंवा स्मार्टफोन गिफ्ट बाबत डिस्कस केले. तर हे गिफ्ट मिळवण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागणार आहे का याबाबत जाणून घ्या. मित्रांनो, फॉर्म बाबत अजून काही चित्र स्पष्ट नाहीये. सरकार ह्याबाबत अधिकृतरित्या सूचना देईल. त्याशिवाय कोणत्याही फेक बातमीवर विश्वास ठेवू नका. अशा देखील अनेक बातम्या पुढे आल्या आहेत ज्यात काही महिलांना असा मेसेज आला की तुम्हाला फ्रीमध्ये मोबाईल देण्यात येणार आहे, मात्र तुम्हाला केवळ हा फॉर्म भरावा लागणार आहे आणि फॉर्मची किंमत 1,000 रुपये आहे. अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे. तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारच्या कुठल्याच ट्रॅपमध्ये फसू नका. तुमच्या कष्टाचा पैसा अशा प्रकारे प्रलोभनापायी गमावू नका. सरकारकडून जोपर्यंत अशी अधिकृत सूचना येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका. सरकार निवडणूक प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेप्रमाणेच इतरही नवनवीन योजना घेऊन येणार यात काही शंका नाही. मात्र एखाद्या योजनेचा बनाव करून तुमची फसवणूक सुद्धा केली जाऊ शकते. तेव्हा अलर्ट रहा. मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी कळवले की त्यांना अजूनही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळालेले नाहीये. योजनेद्वारे मिळणाऱ्या 2,500 रुपयांच्या प्रतीक्षेत अनेक महिला आहेत. त्यांना अजूनही पैसे न मिळण्यामागील कारण KYC ही प्रक्रिया आहे. शिवाय गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे महिलेच्या नावे असणे बंधनकारक आहे. ही महत्त्वाची बाब लक्षात घ्या. जर महिलेच्या नावे गॅस कनेक्शन नसेल तरी देखील पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही. KYC साठी गॅस एजन्सीमध्ये जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. KYC झाल्यानंतरच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील ही बाब लक्षात घ्या. आणि आचारसंहिता संपेपर्यंत 99% शक्यता हीच आहे की एकही रुपया तुमच्या खात्यात जमा होणार नाही. जर सरकारने निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आणि आयोगाने तशी परवानगी दिली तरच सरकार खात्यात पैसे वर्ग करू शकेल, अन्यथा नाही. मित्रांनो, आय होप तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन ह्या व्हिडिओद्वारे झालं असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.